अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेत। पंचनामे झाले असले तरी शासनाकडून मदत येण्यासाठी नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। परंतु शासनाच्या मदती अगोदर आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलेत। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निगवे खालसा इथल्या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीसह संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले। गोकुळचे संचालक शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतंच या मदतीचं वाटप करण्यात आलं। यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात शासनाची मदत पोहोचण्या अगोदर नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं सांगितलं। संकट काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारं नेतृत्व ही ओळख आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सुद्धा कायम ठेवली असल्याचं सांगितलं। यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बिद्री कारखान्याचे संचालक RS कांबळे, श्रीपती पाटील, सरपंच ज्योती कांबळे, बजरंग रणदिवे, अशोक किल्लेदार, संतोष किल्लेदार, विठ्ठल चव्हाण, PM पाटील, गणपती चिंदगे, दीपक कांबळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पूरग्रस्त उपस्थित होते।